तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुळाचा पाक न करता कुकरमध्ये तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही मऊसूत तिळाची बर्फी आणि तिळाचे लाडू अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. अगदी तुम्ही नवशिके असाल किंवा पहिल्यांदा जरी तुम्ही ही बर्फी बनवत असाल तरीसुद्धा अगदी परफेक्ट बनते. अगदी स्टेप बाय स्टेप ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तिळाचे लाडू आणि बर्फी याच्यासाठी लागणारं सगळं साहित्य एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल हे साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर या ठिकाणी 1 वाटी तिळासाठी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते आपण लाडूसाठी वापरणार आहोत. आणि 1 वाटी तीळ 1 वाटी शेंगदाणे हे आपण बर्फीसाठी वापरणार आहोत. लाडूसाठी मोजून कापून घेतलेला 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आणि बर्फीसाठी 2 वाट्या कापून घेतलेला गूळ घेतलेला आहे. आता पुढची तयारी करूयात. त्यासाठी एका कढईमध्ये तीळ घालून घेतलेले आहेत. मंद आचेवरती छान खरपूस रंगावरती तीळ भाजून घ्यायचे आहे. तर या ठिकाणी मी अनपॉलिश तिळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे मूळतः ते मातकट रंगाचे असतात, त्यामुळे ते जास्त भाजायची गरज पडत नाही. परंपरेनुसार तिळाचे पदार्थ किंवा तिळगुळ लाडू हे संक्रांतीलाच का बनवले जातात हे तुम्हाला माहिती आहे का? याचं उत्तर मी व्हिडिओमध्ये पुढे सांगते. तर या ठिकाणी आपले तीळ छान भाजून झालेले आहेत. आता ते एका ताटामध्ये काढून घेऊया. बर्फी बनवतो आहोत त्यामुळे 1 वाटी तिळासाठी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, ते देखील याच कढईमध्ये आपल्याला छान मंद आचेवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे, तीळ आणि गूळ हे अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे. सगळे जे पदार्थ आहे सगळे पौष्टिक आहेत. याचा शरीराला फायदा होतो, ऊर्जा मिळते, हिमोग्लोबिनची कमतरता कमी होते आणि शेंगदाणे तीळ हे दोन्हीही तेलबिया असल्यामुळे हाडांची झीज भरून निघण्यासाठी आणि ऊर्जा मिळण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. शेंगदाणे देखील छान भाजून झालेले आहेत, ते देखील ताटामध्ये काढून घेऊयात. आता हे भाजून झालेलं बर्फीचं साहित्य साईडला करूयात आणि लगेचच यासोबतच लाडूचं देखील साहित्य भाजून घेणार आहे. त्यासाठी कढईमध्ये 1 वाटी तीळ घालून घेतलेले आहे, ते देखील आपल्याला मंद आचेवरती खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. संक्रांत हा सूर्यदेवतेचा उत्सव म्हणून साजरा केला जातो, कारण यावर्षी सूर्याचं नवीन वर्ष चालू होतं, ज्याला आपण ग्रीष्म ऋतू असं म्हणतो. ग्रीष्म ऋतू हा ऊर्जा देणारा असतो. त्याचप्रमाणे तिळगुळ हे देखील शरीराला ऊर्जा देणारे असतात. तसंच तीळ आणि गूळ हे एकत्र खाल्ल्यामुळे शरीराला फायदा होतो आणि परंपरेनुसार तिळगुळ खाल्ल्यामुळे वर्षभर गोडवा राहतो असं परंपरेमध्ये मानलं जायचं. म्हणून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं संक्रांतीच्या दिवशी आवर्जून म्हटलं जातं. शेंगदाणे देखील छान खरपूस रंगावरती भाजले गेलेले आहेत. आता ज्या प्लेटमध्ये लाडूचं साहित्य काढून घेतलेलं होतं त्याच प्लेटमध्ये हे शेंगदाणे काढून घेतले. आता लाडू आणि बर्फीसाठी लागणारा गूळ वितळून घेऊयात. त्यासाठी 2 कोरडे डबे घेतलेले आहेत, ज्यामध्ये अजिबात पाण्याचा थेंब देखील नाही. त्या डब्यांमध्ये एका डब्यात पण लाडूसाठी लागणारा गूळ घालून घेतलेला आहे आणि दुसऱ्या डब्यामध्ये बर्फीसाठी लागणारा गूळ घालून घेतलेला आहे. आता कुकरमध्ये एक अर्धा ग्लास इतकं पाणी घालून घेतलं. पाणी जास्त घालायचं नाही, कारण ते डब्यामध्ये किंवा गुळामध्ये उतरलं तर आपला गूळ जो आहे तो पातळ होईल. त्यासाठी थोडंसं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे. कुकरच्या डब्यावरती या पद्धतीने झाकण ठेवून कुकर बंद करून मंद आचेवरती एक शिट्टी करून घ्यायची आहे. कुकरची शिट्टी होईपर्यंत बर्फीसाठी जे साहित्य भाजून ठेवलेलं होतं ते मिक्सरमधून काढून घेऊयात. त्यासाठी भाजलेले तीळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पल्स मोडवरती छान बारीक असे तीळ वाटून घेतलेले आहे. पल्स मोडवरती तीळ वाटल्यामुळे ते चिकट होत नाही आणि एकसारखे व्यवस्थित बारीक होतात. तर दळलेले तीळ एका भांड्यामध्ये काढून घेऊन याच पद्धतीने पल्स मोडवरती शेंगदाण्याचा देखील कूट करून घेतलेला आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कुकर देखील थंड झालेला आहे. तर गूळ वितळला की नाही ते बघूयात. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता परफेक्ट आपला गूळ जो आहे तो वितळलेला आहे. या पद्धतीने आपण गूळ वितळून घेतला वाफेवरती तर तो जास्त पाक किंवा कडकही होत नाही किंवा सॉफ्टही राहत नाही. एकसारखा व्यवस्थित वाफेवरती गूळ हा फक्त वितळला जातो. तर अशा पद्धतीने आपला गूळ जो वितळलेला आहे त्यातला जो वरचा डब्बा आहे तो चिक्कीचा आहे. त्यासाठी मी
या ठिकाणी तो काढून घेते आणि दुसरा जो डब्बा आहे तो झाकण ठेवून साईडला ठेवते, जेणेकरून लाडू करेपर्यंत तो गूळ थंड होणार नाही. आता या गुळामध्ये 1 ते 1.5 चमचा साजूक तूप घालून घ्यायचा आहे. साजूक तूप घातल्यामुळे गुळाला छान चकाकी येते आणि बर्फीला टेस्टही छान येते. तूप एकजीव करून घेतलं की मग गुळाचं आणि तुपाचं मिश्रण तयार करून ठेवलेल्या तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालून घ्यायची आहे. तर मी या ठिकाणी फक्त वेलची पूड घातलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर जायफळ पूड आणि थोडीशी सुंठ देखील यामध्ये ॲड करून घेऊ शकता. आता एका ताटामध्ये हे तयार झालेलं सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि स्पॅच्युलाने किंवा ग्लासने सगळं मिश्रण एकसारखं थापून घ्यायचं आहे. आता तयार झालेले या बर्फीवरती गार्निशिंगसाठी मी थोडेसे पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे रोज पेटल्स असतील त्याही घातल्या तरी बर्फी अतिशय सुंदर दिसते. रोज पेटल आणि पिस्ता हे पूर्णतः ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. आता पुन्हा एकदा स्पॅच्युलाने सगळे जे पिस्त्याचे काप आहे ते सेट करून घेऊयात, जेणेकरून बर्फी कट केल्यानंतर ते सेपरेट होणार नाही. आता ही तयार झालेली बर्फी एक अर्ध्या तासासाठी थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे आणि त्यानंतर मी या ठिकाणी मार्क करून घेतले आणि मार्कनुसार बर्फी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. अगदी मऊसूद आणि सहज कापता येईल इतकी परफेक्ट आपली बर्फी पाक तयार न करता तयार झालेली आहे. तुम्हाला हवा त्या शेपमध्ये तुम्ही बर्फी ही कट करून घेऊ शकता. तयार झालेली बर्फी ही पुन्हा एकदा 5 ते 7 मिनटासाठी मी साईडला ठेवून घेतलेली आहे. बर्फी सेट होईल तोपर्यंत लाडू तयार करून घेऊया. लाडूसाठी लागणारं साहित्य आपण अगोदरच भाजून ठेवलं होतं. त्यातले अर्धे तीळ हे आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहेत, तर अर्धे तीळ आपण अख्खे वापरणार आहोत. यामुळे लाडूला छान क्रंचीनेस येतो. त्याचप्रमाणे तिळासोबतच शेंगदाणे देखील बारीक करून घेणार आहोत. पल्स मोडचा वापर करून शेंगदाणे आणि तीळ व्यवस्थित बारीक करून घ्यायचे आहे. लाडू आणि शेंगदाणे दोन्ही एकत्र वाटल्यामुळे छान रवाळ अशी पूड तयार होते आणि दाणेदार लाडू तयार होतात. कुकरमध्ये गूळ ठेवल्यामुळे छान तो गरम राहिला. आता यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालून घेतलं आणि व्यवस्थित गूळ आणि साजूक तूप मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला तयार करून ठेवलेल्या तीळ आणि शेंगदाण्याच्या कुटामध्ये घालून घ्यायचा. लाडूमध्ये मी जायफळ पूड किंवा वेलची पूड घातलेली नाही. तुम्हाला हवं असेल तर याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. आता जे आपण साईडला करून ठेवलेले तीळ होते ते देखील यामध्ये घालून घ्यायचे. सगळं साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग याचे लाडू बनवून घ्यायचे आहेत. अगदी सहज लाडू वळतील इतकं ओलसर मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तर अजिबात हाताला चटके न देता किंवा पाक न करता झटपट खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे असे परफेक्ट लाडू या ठिकाणी तयार होतात. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने आपण पाक तयार करतो त्याच पद्धतीचे छान दाणेदार आणि परफेक्ट लाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत. याच पद्धतीने सगळे लाडू जे आहेत ते वळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता अजिबात कष्ट न घेता एकदम झटपट आपले लाडू तयार झालेले आहे आणि खाण्यासाठी तितकेच टेस्टी देखील तयार झालेले आहेत. अगदी सहजपणे हाताने तुटतील इतके सॉफ्ट लाडू तयार झालेले आहेत. अगदी वयोवृद्ध असू देत किंवा लहान मुलं असू देत, ते अगदी आनंदाने या लाडूचा स्वाद घेऊ शकतात. याच पद्धतीने बर्फी देखील परफेक्ट चवीची आणि याच पद्धतीने मऊसूद अशी तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी तयार झालेली आहे. तर या मकर संक्रांतीला ही तिळगुळ रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. तुमची काय प्रतिक्रिया आहे ती कमेंट करून सांगायला विसरू नका. लाईक करा. त्याचप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत ही रेसिपी शेअर करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ त्यांच्यापर्यंत सहज पोहोचतील. पुन्हा भेटूयात आपल्या अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.